आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी नाथभक्तांकडून महाआरती, काकांना लवकर बरं वाटावं यासाठी गोरक्षनाथ गडावर प्रार्थना। माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर आराम पडावा व ते नगरमध्ये परतावेत यासाठी नाथभक्तांच्या वतीनं गोरक्षनाथ गडावर महाआरती करण्यात आली। तसंच गोरक्षनाथांना काकांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्यात आली। यावेळी नाथभक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरुण काकांच्या नगरच्या राजकीय क्षेत्रात चांगला दबदबा राहिलाय। नगरकरांचंही त्यांच्यावर आणि जगताप कुटुंबावर प्रेम आहे। त्यामुळेच लवकरच अरुण काकांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते पूर्वीप्रमाणे ठणठणीत बरे होऊन सक्रिय राजकारणात उभे राहोत अशी प्रार्थना अवघड पीर बुद्धनाथजी, गुरुयोगी बाबा बंबमनाथजी यांनी श्री गोरक्षनाथाचरणी केल्याचं सांगितलं। आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय नेते माननीय अरुण काकाजी जगताप यांचे स्वास्थ्य बऱ्याच दिवसापासून खराब आहे, तरी सर्व जिल्हाभर या गोष्टीची हळहळ व्यक्त केल्या जात आहे। नेहमी लोककल्याणासाठी उभा राहणारे किंवा लोकांच्या हिताच्या प्रश्नासाठी उभा राहणारे माननीय अरुण काकाजी जगताप यांच्या स्वास्थ्याला लवकरात लवकर यांचे स्वास्थ्य ठीक व्हावे, लवकरात लवकर ते पुन्हा समाज कार्यासाठी उभे राहावे यासाठी आज गोरक्षनाथ गड, जिथे अशी आख्यायिका आहे किंवा पोथी पुराणात उल्लेख आढळतो तर 33 कोटी देव या ठिकाणी येऊन गेले आहेत। त्या ठिकाणी दर गुरुवारी आरती व महाप्रसाद होतो। तसेच आज अरुण काका जगताप यांच्या स्वास्थ्यात लवकरात लवकर सुधारणा व्हावी व त्यांना लवकरात लवकर चांगले आरोग्य लाभावे व समाज कार्यासाठी ते पुन्हा तटस्थपणे उभा राहावे यासाठी आज आरती घेऊन प्रार्थना करण्यात आलेली आहे। मी गोरक्षनाथांनी इतकीच प्रार्थना करतो की अरुण काका जगताप यांना चांगले आरोग्य लवकरात लवकर दे आणि लवकरात लवकर त्यांना समाज कार्यासाठी या नगर जिल्ह्यासाठी किंवा संपूर्ण महाराष्ट्रासाठी उभा राहण्याची ताकद द्या। आदेश। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर।